हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवे. तर चला आजच्या व्लॉगची सुरुवात करूया. तर आज आमच्या इथे बनत आहे बिर्याणी, चिकन बिर्याणी. आणि बिर्याणीसाठी सगळ्यात अगोदर मी खूप सारा कांदा तळून घेतला. कांदा तळून घेतल्यानंतर सगळं एका पेपरवर काढून ठेवला, म्हणजे त्याचं तेल पूर्ण निथरून जाईल. त्यानंतर मी इथं बासमती राईस स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून भिजत ठेवले. नंतर मी 1.5 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं. त्यामध्ये दही ॲड केलं आणि त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर आणि बिर्याणी मसाला असे इन्ग्रेडियंट्स ॲड केले. चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, थोडीशी कोथिंबीर घालून सगळं मिक्स करून घेतलं. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर सगळं एकजीव होतं. मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्याला व्यवस्थित झाकून फ्रीजरमध्ये अर्धा तासासाठी मॅग्नेट होण्यात ठेवून द्यावे. त्यानंतर मी ज्या कढईमध्ये कांदा फ्राय केला होता त्याच कढईमध्ये पाणी ॲड केलं, तेल, सगळे खडे मसाले. मी आता याच्यामध्ये राईस ॲड करते आणि हे राईस आपल्याला 80% शिजून घ्यायचे आहे. येथे राईस पाण्यात टाकल्यावर चांगले हलवायचे आहे. त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये खूप सारं तेल घेतलं आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार तेल घेऊ शकता. त्यामध्ये मी थोडेसे जिरे, थोडीशी मोहरी आणि कढीपत्ता तळायला टाकला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या आहे आणि ते सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. मी इथे आपला राईस शिजला आहे का तेही बघत होते. मधून त्यालाही हलवत राहायचं आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये खूप सारा कांदा घातला आहे. तर तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कांदा घालू शकता. आमच्या घरामध्ये कांदा खूप आवडतो, त्यामुळे मी जास्तीचा कांदा घातला आहे. कांदा चांगला गोल्डन फ्राय होऊ द्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 मोठे चमचा बिर्याणी मसाला घालायचा आहे. नंतर टोमॅटोची पेस्ट घालायची आहे. तुम्हाला नसेल टोमॅटो आवडेल तर तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर मी 2 मोठे चमचे लाल तिखट आणि थोडीशी हळद ॲड केली आणि त्यामध्ये खूप सारी कोथिंबीर ॲड केली, कारण कोथिंबीर ही मला फ्राय करूनच आवडते. त्यानंतर आपलं मॅग्नेट केलेलं चिकन त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि सगळीकडून मस्त हलवून घ्यायचं आहे. आपण जो कांदा फ्राय केला होता तो देखील त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि आपलं चिकनमध्ये थोडंसं तेल कमी झालं होतं, त्यामुळे मी थोडंसं तेल ॲड करते आणि चिकन चांगलं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे तेलामध्ये चांगलं फ्राय होईल. फ्राय झाल्यानंतर इथे 2 चमचे मी मीठ घातलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा हलवून घेतलं आहे. त्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं आणि आपलं चिकन पुन्हा एकदा हलवून घेतलं आणि नंतर ते झाकण ठेवून एक 10 मिनटं मी शिजून घेतलं आहे. त्यानंतर इकडं मी आपले राईस बघते, तर आपला राईस ही 80% शिजला आहे. तर इकडे राईस मी एका चाळणीवर काढून घेते, म्हणजे त्यातलं सगळं पाणी निथरून जाईल. अशा प्रकारे तुम्ही चाळणीवर राईस टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लेयर द्यायचे आहे. तर मी इकडे बघितलं, आपलं चिकन मस्त असं शिजलं आहे. मी त्यावरती राईस टाकून घेतले आणि त्यावर बिरिस्ता घातला आहे आणि वरतून कोथिंबीर देखील घातली आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही 3 लेयरही करू शकता. सगळ्यात अगोदर इथे चिकन, मग त्यावर राईस आणि परत चिकन आणि पुन्हा राईस, अशा लेयर तुम्ही करू शकता. पण मी इथे 2च लेयर केल्या होत्या आणि
आपलं चिकन बिर्याणी खूप छान झाली आहे.